देवा टकली करे बाबा, मला एकदाची टकली कर. का पुरुष टकले आहेत तेवढे बस नाही का? अहो काय करू, बॉबकट करायला सुद्धा केसच राहिले नाहीत. पूर्वी आई आजी घरीच तेल करायच्या. दाट लांब सडक सुळसुळीत केस असायचे, डळायचेच नाहीत. पण आता आई आजीलाच तेल करता येत नाही ना, मग काय करायचं? काळजी नको, तोडकर संजीवनीनं तयार केलेलं आई आजीच्या हातचं तेल केस प्रभा आल्मंड प्लस तेल. लहानांपासून मोठ्यांपर्यंत उपयोगी तोडकर संजीवनीचे केस प्रभा सर्वत्र उपलब्ध. ना याचं ना त्याचं, आमचं तेल आई आजीच्या हातचं. हे करण्यासाठी देखील आता काय सूचना आता नाही, आता आपण बघितलं असेल की एका बाजूला आता माझ्या म्हणजे मी इथं पलीकडच्या बाजूला आदरणीय नामदार चंद्रकांत दादा पाटील साहेब आहेत आणि आदरणीय खासदार साहेब आहेत. खरं तर ज्या पद्धतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आम्ही सगळ्यांनीच महायुती म्हणून ज्या वेळेला सत्ता राज्यात आली, देशात आली आणि त्याबरोबर शहरातल्या लोकांनी सुद्धा विश्वास ठेवलाय. त्यामुळे आमची सगळ्यांची जबाबदारी आहे, एकापेक्षा एक सगळे प्रकल्प आणि त्यासाठीच्या निधीची मागणी, पूर्तता, निर्णय अतिशय वेगानं होत आहेत. परवा सुद्धा बघितलं असेल आदरणीय अमितजी शहा साहेबांच्या शुभ हस्ते आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आपण खूप मोठा कार्यक्रम की ज्याच्यामध्ये आपल्या सर्वांचं दैवत असणाऱ्या अंबाबाईचं, महालक्ष्मी अंबाबाईचं जे काय एक नवीन कामाचा शुभारंभ केला, त्या सगळ्या गोष्टी आपण बघत असाल पुढे पुढे अजूनही सगळ्या गोष्टी होत आहेत. केशवराव भोसले नाट्यगृहाचं पुनर्बांधणी झालंय, मात्र याच नाट्यगृहाचा एक भाग असलेल्या खासबाग मैदानाच्या बाबतीमध्ये अजूनही बरंच काम बाकी आहे असं असतंय. पैलवानांनी नाही, माझी आपल्या सगळ्यांनाच विनंती आहे की आपण एक एक काम सुद्धा टार्गेटेड केलं तर होणार. जर कदाचित आपण जर याच्यावरती वॉर फुटिंगवर केलं नसतं तर केशवराव भोसले नाट्यगृहाला सुद्धा कदाचित 10 वर्ष लागली असते. तसंच आपण खासबाग मैदान ही सुद्धा कोल्हापूरची राजर्षी शाहू महाराजांनी जे काही खासबाग मैदानाच्या निमित्तानं देशभरातलं कुस्तीचं मैदान कुठं भरत असेल तर कोल्हापुरात भरते. त्यामुळे ती आपली सर्वांची ओळख आहे, ती सुद्धा लवकरच करण्यासाठी आपण काम झाले दर्जेदार नाही, खांब साधे खांब लावले म्हणजे हलके खांब लावले, जुने खांब चांगले होते. कुठलंही काम दर्जेदारच झालं पाहिजे यासाठीचा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. त्यामुळे अशा कुठल्या गोष्टी असतील तर त्या सगळ्या दुरुस्त करू, जे चुकीचे असतील त्यांच्यावरती कारवाई करू, परंतु प्रत्येक गोष्ट ही दर्जेदार, चांगली आणि लोकांच्या उपयोगाची झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.